आजपासून ते पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाही असं जरांगेंनी म्हटलंय। तसंच मराठा समाजावरील गुन्हे मागे घेतले नसल्याचा हल्लाबोलही त्यांनी केलाय। तर जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आज आक्रमक झालेत। आजपासून ते पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार आहेत। मोबाईल पाटी घ्यायचे सरकारने बाजूला दरवाजातले जरांगे पाटील आक्रमक झालेले दिसत आहेत। सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जरांगेंची मागणी आहे आणि ते आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार आहेत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेत। फडणवीस मराठ्यांची बेईमानी करणार नाहीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर आजपासून पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत। सगळ्यांना जय शिवराय। येतो का आवाज? येतो का? थोडा वाढवा, थोडा आवाज वाढे थोडा। सगळ्यांना जय शिवराय। आज 25 जानेवारी पासून पुन्हा आपण आमरण उपोषण आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे। उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे। सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली। 1 वर्ष लागतंय सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी। असं या राज्यात कधी घडलं नसेल असं मराठ्यांच्या बाबत घडलंय। 1 वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय। स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येनं झुंजतोय। आज सुद्धा आहे। आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी। पूर्ण मंडप फुल झालाय। इतक्या ताकदीनं आजही मराठे आंदोलनात उभा आहे। माझ्या गरीब मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही। हे उपोषण यासाठी सुरू आहे। आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा GR काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच। तर पुढची बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भातली। तर सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरात जन आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत। आज मुंबईतही हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार आहे। या जन आक्रोश मोर्चात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह हजारो नागरिक सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चात सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळतेय। तर जन आक्रोश मोर्चा आज मुंबईत निघणार आहे। मेट्रो ते आझाद मैदानपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सरपंच संतोष प्रशासन यावर काम करतंय, केलं जाईल आणि त्याने आश्वासन दिल्याप्रमाणे SIT आहे, CID आहे, पोलीस यंत्रणा आहे, आता न्यायालयीन समितीची पण स्थापना झालेली आहे। पण एक दुर्दैव वाटतंय, न्यायालयीन समितीची स्थापना झालेली आहे त्याचं कार्य असं आहे की एक व्यक्ती किंवा एखादी संस्था ही घटना ज्या एवढ्या घडलेल्या आहेत त्याला कारण काय, त्याची पार्श्वभूमी काय, त्या का घडल्या,
पण याचा उपयोग आपल्याला या प्रकरणात कुठंतरी होणार आहे का, यावर मला शंका आहे की ह्या प्रकरणात त्याला काय दिशा भेटणार आहे आमच्या जो आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत त्यावर आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण देणं पण गरजेचं आहे आणि आम्ही ते घेणार आहोत. देशमुख साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न, अनेक मोठ्या नेत्यांची नावं त्यामध्ये समोर येत आहेत किंवा त्यांचं दडपण. तर संतोष देशमुखांचे कुटुंबीय आक्रमक झालेले दिसत आहेत. जनआक्रोश मोर्चा आज मुंबईत निघतोय. मेट्रो ते आझाद मैदानांपर्यंत हा मोर्चा निघालाय. ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एक स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? जर स्त्रीलाच महामंडलेश्वर करायचं असेल तर किन्नर आखाडा नाव का, असा सवाल हिमांगी सखी यांनी विचारलाय. तर ममता कुलकर्णी यांना त्यांनी संन्यास घेतल्यानंतर आता नवा वाद सुरू झालाय. हिमांगी सखी यांनी सवाल केलाय की जर एखाद्या स्त्रीलाच महामंडलेश्वर करायचं असेल तर किन्नर आखाडा नाव का, असा सवाल हिमांगी सखी यांनी केलाय. ममता कुलकर्णी यांनी संन्यास घेतल्यानंतर आता नवा वाद सुरू झालाय. याची शक्यता आहे की एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं, असा सवाल विचारला जातोय. हिमांगी सखी यांनी हा सवाल विचारलाय. ममता कुलकर्णीनं अचानक संन्यास का घेतला? ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय? पाहूया त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता, अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. यानंतर देशभरातील तसंच राज्यभरातील आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मधून.
राज्यात अनेक भागात थंडीचा जोर पुन्हा वाढणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा जोर दिसणार आहे. मध्य भारतात सध्या थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. त्यामुळे राज्यातही येत्या 3 दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार आहे. मालाड पश्चिम परिसरातील लिबर्टी जलबोगदा येथे 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा शनिवार 25 जानेवारी 2025 रोजी बंद राहणार आहे. मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. मालाड पश्चिम मधल्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. एसटीच्या तिकीट दरात आजपासून 15% वाढ झाली आहे. गेल्या 3 वर्षात कुठलीही वाढ झाली नसल्यामुळे एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील ग्रामीण भागात 7 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर महापालिका अत्याधुनिक वातानुकूलित 7 स्वच्छतागृह उभारणार आहे. नागपूरच्या धर्तीवर हे काम होणार असून यासाठी पुणे महापालिकेने प्रस्ताव मागवले आहेत. मुंबईत पश्चिम द्रुतगती मार्गावर चालत्या कारने पेट घेतलाय. मिस्त्री अपार्टमेंट समोरील महामार्गावर कारने पेट घेतला. आग लागताच चालकाने चलाखीने गाडीतून उडी मारल्याने त्याचा जीव वाचलाय. हिंजवडी मान रोडवर वडजाई नगर कॉर्नरजवळ अपघात झालाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या रेडीमिक्स कॉन्क्रीट डंपर वळण घेत पलटी झालाय. या डंपरखाली येऊन 2 तरुणींचा मृत्यू झालाय. डंपर चालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात बांगलादेशी राहत असल्याची माहिती कल्याण पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गांधीनगर झोपडपट्टीमधून 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमेरिकेत भारतीयांच्या नागरिकत्वाबाबत ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ट्रम्प यांच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. न्यायाधीश जॉन कॅफनॉर यांनी तात्पुरता प्रतिबंधात्मक आदेश जारी केलाय. त्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या सर्व नवजात बालकांना तुर्तास तरी अमेरिकेचं नागरिकत्व मिळणार आहे. स्वच्छता ही केवळ यंत्रणेची जबाबदारी नसून शासन प्रशासनासोबत जनतेचेही सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलंय. मुंबई पालिकेच्या आर दक्षिण विभागातील चारकोप गावात सांसद स्वच्छता ड्राईव्ह वेळी ते बोलत होते. डोंबिवली परिसरातील शहीद भगतसिंग रोडवर पेव्हर ब्लॉक बसवलेत. मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची झाडलोट न केल्यानं सिमेंटचा उडणारा धुरळा सर्वांसाठीच त्रासदायक ठरतोय. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. गोवंडीतील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. याशिवाय या रुग्णालयातील गैरसोयींनी रुग्णांचे हाल केलेत. पालिकेला कळवूनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सागरी किनारा प्रकल्प वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं असून येत्या प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे. एक्सप्रेसमधील टॉयलेटच्या पाण्याने एक चहा विक्रेता चहाची किटली धुतानाचा व्हिडिओ
आता व्हायरल होतोय. टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईपमधून तो ही किटली धुतोय. हा किळसवाणा प्रकार, घाणेरडा प्रकार एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलाय. प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर आपला संताप व्यक्त केलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. 118 रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्डने 26 जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त 20 रुपयात मिळणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार 10% आणि शनिवार रविवारी 30% सवलत मिळणार आहे. पहिल्या 5,000 प्रवाशांसाठीच ही सवलत असणार आहे. पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या मेगा ब्लॉकने प्रवाशांचेही मेगा हाल होताना दिसत आहेत. पश्चिम रेल्वेवर काल रात्री 11 पासून मेगा ब्लॉक सुरू झालाय. मात्र यामुळे रेल्वे सेवा कोलमडली आहे. सध्याच्या घडीला रेल्वे गाड्या अंधेरी स्थानकापुढे जात नसल्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. बातमी समोर येतेय महावितरणाच्या संदर्भात. महावितरणाच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणाने वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केलाय. गेल्या 3 वर्षात महावितरणाची तूट 20,000 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे ही तूट वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे. कमी वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र मध्यमवर्गीय तसंच औद्योगिक ग्राहकांना मात्र वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. सध्याचा दर 2025-26 साठीचा 11.14 आहे. 26-27 साठीचा 11.35 तर 2027-28चा 11.53 आहे. हे 101 ते 300 युनिट वापरण्यासाठीचा दर आहे आणि सध्याचा दर आहे 10.29 रुपये. त्यानंतर सध्याचा दर वीज वापर जे 301 ते 500 युनिटपर्यंत करतात त्याच्यासाठी सध्याचा दर आहे 14.44 रुपये आणि त्यानंतर 25-26 साठी 15.49 तर 2026-27 साठी 15.37 रुपये तर 2027-28 साठीचा 15.58 रुपये इतका दरवाढ होणार आहे. आता बातमी आहे शिवप्रेमींच्या छावा सिनेमाला विरोधाची. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील कोणत्या दृश्यावर आक्षेप आहेत आणि कुणी चित्रपटाचं समर्थन केलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात. लेझिम नृत्यावरून पेटला वाद. ये संग्राम एक चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटातील. या दृश्यावरून आता नवा वाद पेटलाय. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेलाच. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी आणि याला तीव्र आक्षेप घेतला जातोय. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय. तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली. की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर
कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही. की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे, पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यावरून वाद पेटत असतात. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का, असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हर एक इंसान को आपल्या बेधडक बॅटिंगने प्रतिस्पर्धी बॉलर्सना धडकी भरवणारा भारताचा बॅट्समन वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यात. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत यांच्या नात्याला तडा गेल्याची माहिती मिळतेय. वीरेंद्र आणि आरती यांचं 2004 मध्ये लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र आता 21 वर्षांनंतर त्यांच्या सुखी संसाराला नजर लागल्याची दिसतेय. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले. सेहवाग आणि त्याची पत्नी आरती एकमेकांपासून दीर्घ काळापासून दूर राहत असल्याचाही दावा केला जातोय. एकीकडे युजवेंद्र चहल आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटाची चर्चा आहे, तर दुसरीकडे सेहवागच्या घटस्फोटाचंही वृत्त समोर येत आहे.